माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज मी तुम्हाला मकर संक्रांती आणि हळदी कुंकूसाठी कमीत कमी वेळामध्ये सुंदर असं डेकोरेशन कसं करायचं हे दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अशा प्रकारे काळ्या कापडावरती मकर संक्रांतीसाठी आपण तिळगुळ घ्यायचं। त्यासाठी एक छोटंसं प्लेट ठेवायचं, त्यामध्ये ज्याप्रमाणे मी तिळगुळ टाकून घेतले ना तसे टाकून घ्यायचे आणि मग त्यावरती लाल रंगाच्या बांगड्या ह्या अशा गोलाकारामध्ये सजवून घ्यायचे। काळ्या रंगाचा कापड वापरलेला आहे आपण, त्यामुळे बांगड्या लाल चॉकलेटी अशा कलरच्या घ्यायचा जे करून ते उठून दिसतील। मग त्यानंतर आपल्याकडे ज्या झाडाची पाने अवेलेबल असतील या आकारामध्ये, नागेलीची असो किंवा मग अशी असो, मी जास्वंदाच्या झाडाची पाने घेतली, ती मला जास्त सुटेबल वाटली, चांगल्या आकाराची दिसतील ना त्या व्हिडिओमध्ये शूट करताना। आपण सर्वजण एखादं डेकोरेशन केलो, एखादा कार्यक्रम साजरा करत असलो तर मग आपण शूट करतो, फोटो काढतो, व्हिडिओज काढतो, मग त्यासाठी ते उठून दिसायला पाहिजे ना, म्हणून मी या आकाराची पाने घेतलेली आहेत। किती सुंदर वाटतील हे सजवल्याच्या नंतर। तुम्ही सर्वजण बघा झालेलं आहे सजून, कितीतरी सुंदर वाटत आहे हे दृश्य। त्यावरती मग चॉकलेटी आणि थोडा आतमध्ये पिवळा रंग आहे अशा रंगाचे झेंडूची फुले ठेवून सजवून घेतलेली आहेत मी। किती सुंदर वाटत आहे बघा ही डिझाईन। मग त्यानंतर माझ्याकडे मेटलच्या अशा स्टोनच्या अशा खूप सुंदर डिझाईनच्या बांगड्या आहेत। तर मी त्या आपल्याकडे सर्वांकडे असतातच, आपण हिरव्या बांगड्यामध्ये किंवा कुठल्याही कलरच्या बांगड्यामध्ये मिक्स करण्यासाठी वापरतो। तर त्या बांगड्या अशा ठेवून घ्यायच्या दोन्ही साईडला, खूप सुंदर वाटेल ही डिझाईन। आणि मग त्यावरती हे फूल ठेवायचं, पिवळ्या रंगाचं फूल आहे, किती सुंदर आहे ना हे फूल, माझं आवडतं आहे हे फूल। कितीतरी छान वाटत आहे ठेवल्याच्या नंतर ही डिझाईन। मग दोन्ही साईडने ते फुलं ठेवून घ्यायची अशी, सूर्यफुलाच्या ह्याची फुले। किती छान वाटत आहे ना दृश्य बघण्यासाठी। येलो कलरच्या म्हणजे पिवळ्या कलरच्या फुलाच्या नंतर मग अशी पांढऱ्या रंगाची फुले ठेवून घ्यायची, खूप लुक सुंदर येईल, असा कलरफुल असा लुक येईल। किती छान वाटत आहे बघा हे लुक। मग त्यानंतर गाजर घ्यायचं आणि मग ते अशा आपण व्ही आकाराच्या शेपमध्ये, म्हणजे एखाद्या कमळाच्या फुलाचा आकार येतो ना सजावटीमध्ये, त्या प्रकारे हे करून घ्यायचं। गंगाळ असते बघा आपल्या घरामध्ये, गंगाळ्याप्रमाणे वाटेल हे डेकोरेशन, थोडक्यामध्ये शेप तो येईल। आणि मग मी शिमला मिरची वापरली, सगळ्या नैसर्गिक वस्तू वापरल्यात मी आणि बांगड्या वापरल्यात बस। बोरन्हाण हा कार्यक्रम पण आपण करतो ना मकर संक्रांतीच्या वेळेस, मग त्यामध्ये पण हे डेकोरेशन खूप असं सुटेबल वाटेल। किती सुंदर वाटत आहे बघा। अशा प्रकारे जर तुम्ही शूट घेतलात तुमच्या लेकराच्या बोरन्हाणमध्ये वगैरे पण करू शकता हे डेकोरेशन, आणि त्या शूटमध्ये पण बाळ असं सुंदर वाटेल फोटोशूट करताना। किती छान वाटत आहे बघा हे दृश्य, सुंदर असा एकदम लुक आलेला आहे। फुलं पण छान आहेत माझ्या घरामध्ये, त्यामुळे सजवण्यामध्ये मला मदत झाली ह्या फुलांचा वापर करून। एकदम असं सगळ्या वस्तू नैसर्गिक वापरून डेकोरेशन केलेले आहे मी। फार सुंदर असा लुक येत आहे बघा, तुम्ही सर्वजण बघू शकता, कितीतरी छान वाटत आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे जे बटन असते ना ते दाबल्याच्या नंतर माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसतील। अशाच प्रकारचे व्हेरायटीचे व्हिडिओज मी टाकत असते चॅनलवरती, ते सर्व तुम्हाला पाहायला मिळतील।